आज आपण मील सिक्वेन्सिंगबद्दल बोलणार आहोत, की आपण जे आहारामध्ये वेगवेगळे मॅक्रोन्युट्रिएंट्स घेतो, जसे फायबर, प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट, तर हे कोणत्या सिक्वेन्सनं खायला पाहिजे आणि हा सायंटिफिक अप्रोच आहे. जर तुमच्या जेवणामध्ये हा तुम्ही अप्रोच फॉलो केला, तर तुम्हाला पुढे चालून प्री डायबिटीज यापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स, यानंतर जे लठ्ठपणा आहे आणि पुढे चालून जसं हार्ट अटॅक, स्ट्रोक, जसं पॅरालिसिस हे आजार होण्याचा धोका कमी होतो. तर हे मील सिक्वेन्सिंग काय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि जे घटक आहेत मॅक्रोन्युट्रिएंट्स त्यामध्ये आहारातील कोणते कोणते घटक आहेत याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. मी डॉक्टर प्रशांत मोरे. आपण हेल्थ रिलेटेड व्हिडिओज नियमित बनवत असतो. तर आजचा आपला टॉपिक आहे मील सिक्वेन्सिंग. तर मील सिक्वेन्सिंग म्हणजे काय, याच्यामध्ये आपण एक ऑर्डर मेंटेन करतो. जे आपण जेवण करतो याची स्पेसिफिक ऑर्डर असते. ठीक आहे, की आपल्याला अगोदर कोणते जे मॅक्रोन्युट्रिएंट्स ते घ्यायचे आहे, तर ही ऑर्डर काय आहे यासंबंधी आपण पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू. तर आपली जी ऑर्डर आहे यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, सर्वात अगोदर व्हेजिटेबल्स आणि सलाद घ्यायचं आहे. त्यानंतर प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट सर्वात शेवटी. तर व्हेजिटेबल्स आणि सॅलड्समध्ये काय काय घ्यायचं आहे, जसे तुम्ही जेवायला बसले तर सर्वात अगोदर तुम्हाला सलाद घ्यायचा आहे. सलादमध्ये जसं गाजर, काकडी, टमाटर, यानंतर शेंगडे, मुळा, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अगोदर खायच्या आहे. एक प्लेट हे बनवून ठेवायचं आहे. हे खाल्ल्यानंतर काही भाज्या जसं मेथी आहे, कोबी खाऊ शकता तुम्ही काही प्रमाणात. तर या भाज्या आपल्याला खायच्या आहे. ठीक आहे. यानंतर दुसरं जे आहे त्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स घ्यायचे आहेत. प्रोटीन्समध्ये तुम्ही काय घेऊ शकता, प्रोटीन्समध्ये तुम्ही जसं अंडे आहे, चिकन आहे, मासा आहे. ठीक आहे. यानंतर नट्स आणि सीड्स आहे, मतलब जसं ड्राय फ्रूट्स आहेत. याच्यानंतर तुम्हाला फॅट्स घ्यायचे आणि फॅट्ससुद्धा हेल्दी असायला हवेत. तर हेल्दी फॅट्स तुम्हाला कशामधून मिळतील, जसं दही आहे, पनीर, यानंतर बदाम आहे, अक्रोट आहे. तर हे यांचं सेवन तुम्हाला करायचं आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला कार्बोहायड्रेट घ्यायचं आहे. कार्बोहायड्रेट म्हणजे काय, जसं की तुम्ही पोळी खाता किंवा भाकरी खाता, तर ही तुम्हाला सर्वात शेवटी खायची आहे. तर यालाच आपण मील सिक्वेन्सिंग म्हणतो. तर आता हे मील सिक्वेन्सिंग आपल्याला कशाप्रकारे मदत करते, हे काय करतं, मेटाबॉलिझम जे आहे त्याला हेल्प करतं. हार्मोन जे असतात आमच्या बॉडीमध्ये त्याला रेग्युलेट करण्यासाठी हेल्प करतं. आणि जे अन्नाचं शोषण होतं आपल्या शरीरामध्ये ते स्लो आणि स्टेडी होतं. त्यामुळे त्याच्यातले जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत ते चांगल्या प्रमाणामध्ये शोषून घेतल्या जातात. आणि शुगर लेवलचे स्पाइक्स जे आहेत तयार, म्हणजे शुगर नॉर्मली काय होतं, जेवण केल्यानंतर काय होतं की शुगर लेवल्स आहे एकदम वरती जातात. जर तुम्ही पोळी खाल्ली किंवा भात खाल्ला, आणि भारतीय आहारामध्ये आपण जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स खातो, जवळजवळ 70 ते 80% कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि बॅलन्स डाएट म्हणजे काय असतं की यामध्ये आपल्याला जे प्रोटीन्स आहे, फॅट्स आहे, यानंतर कार्बोहायड्रेट्स आहे, यांचं बॅलन्स घ्यायचं आहे आपल्याला. फक्त कार्बोहायड्रेट्स नाही खायचे, फक्त गहू आणि भातच खायचा नाही. तर आपल्याला आहारामध्ये फायबर, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचंसुद्धा सेवन करायचं आहे. तुम्ही कारण फक्त या गोष्टी खाल्ल्या, भात आणि पोळीच खाल्ली, तर काय होतं, जेवणानंतर शुगरच्या लेवल एकदम हाय जातात. त्यामुळे इन्सुलिन एकदम सिक्रेट व्हावं लागतं आणि इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतं. त्यामधून पुढे चालून काय होतं, यामधून प्री डायबिटीज यासारख्या समस्या तयार होतात. तर आपण मील सिक्वेन्सिंग केल्यामुळे काय फायदा होतो, की हे जे शुगरचे स्पाइक्स आहेत ते जवळजवळ 38.8% कमी होतात. ठीक आहे. म्हणजे जेवणानंतर जी शुगर वाढते जवळजवळ 40% ती कंट्रोलमध्ये येते. यानंतर जे हार्मोन्स आहे, जसं प्रोटीन्स आणि फॅट्स खाल्ल्यामुळे काय होतं, की GLP हार्मोन आहे हे सिक्रेट होतं. तर ते काय करतं, की आपले जे शुगर लेवल्स आहेत ते मेंटेन करण्यास हेल्प करतं. आणि जे शोषण होतं अन्न घटकांचं ते सुद्धा चांगल्या प्रकारे होतं. तर याचे बेनिफिट्स काय आहेत, जसं ऑलरेडी आपण बघितलं, की एकतर सर्वात पहिले काय, आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यावरचा स्ट्रेस कमी होतो. दुसरं, शरीरामध्ये जी सूजन आहे, इन्फ्लमेशन आहे, ती कमी होण्यास मदत होते. यानंतर न्यूट्रिएंटचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होतं. आणि जो गट मायक्रोबायोम आहे, ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये काय, गट आपल्या पोटामध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरिया असतात. आपण जर आहारामध्ये सलाद आणि पालेभाज्या घेतल्या तर हे काय करतं, की हे जे गट मायक्रोबायोम आहे, ह्या गट बॅक्टेरिया आहे यांची ग्रोथ करण्यास हेल्प करतं. चांगल्या प्रकारचे गट बॅक्टेरिया हे आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात. तर हे गट मायक्रोबायोम मेंटेन करण्यासाठी हे आपल्याला आवश्यक आहे. तर मील सिक्वेन्सिंग जसं आपण अगोदरच म्हटलेलं आहे, सर्वात अगोदर काय घ्यायचं आपल्याला, सलाद आणि पालेभाज्या, यानंतर प्रोटीन्स, फॅट्स आणि सर्वात शेवटी कार्बोहायड्रेट. फळे तुम्हाला घ्यायची आहेत तर ती सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात फायबर असतं. तर जसं पेरू वगैरे आहेत,
हे तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला घेऊ शकता. तर आता याच्यामध्ये जो सायंटिफिक रिसर्च झालेला आहे, ठीक आहे. आता मील सिक्वेन्सिंग केल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो याच्यामध्ये बघण्यात आलं की 30% जे आहे ब्लड शुगर रिडक्शन होतं. म्हणजे जेवण झाल्यानंतर ज्या शुगरच्या लेवल वाढतात त्या कमी होण्यास मदत होते किंवा कंट्रोल राहण्यामध्ये मदत होते. इन्सुलिन इम्प्रूव्हमेंट 25%. काय होतं, इन्सुलिनचं जे सिक्रेशन आहे ते स्टेडी राहतं. स्टेडी राहिल्यामुळे ब्लड शुगरच्या लेवल्स या स्टेडी राहतात जेवण झाल्यानंतर. ह्या एकदम स्पाइक्स होत नाहीत की एकदम स्पाइक झाली त्यामुळे काय होतं, मग इन्सुलिनला तेवढ्या प्रमाणात सिक्रेट व्हावं लागतं आणि मग शुगर लेवल्स त्याच्यामुळे नंतर डाऊन होतात. तर हे जे स्पाइक्स आहेत शुगरचे हे कमी करण्यास मदत करतात. त्यानंतर भूक आहे, हंगर आहे. आपल्याला काय जेवण केल्यानंतर बऱ्याच जणांना 2-3 तासामध्ये काही ना काही खायला लागतं. ॲक्च्युली कशामुळे होतं की तुम्ही जेवणामध्ये फक्त रिफाईन कार्बोहायड्रेट्स घेता आणि मग काय होतं, इन्सुलिनचे स्पाइक्स येतात आणि 2-3 तासामध्ये आपल्याला पुन्हा खाण्याची इच्छा होते. पण तुम्ही हा पॅटर्न जर फॉलो करा तर जी पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा आहे, क्रेविंग्स आहे, ही कमी होते. आयडियली आपल्याला दिवसामध्ये 2 ते 3 वेळा जेवण करायला पाहिजे, मध्ये मध्ये खायला नको. कारण मध्ये मध्ये खाल्लं तर ते आपल्या इन्सुलिनचं सिक्रेशन्स वाढवते, स्पाइक्स वाढवते, ग्लुकोजचे जे स्पाइक्स दिवसभर तयार होतात. आणि हे स्टडीमध्ये आढळून आलेलं आहे की जर तुमचे शुगर स्पाइक्स होत असतील ब्लडमध्ये, तुमच्या शुगर्स लेवल्स अनस्टेडी राहत असतील तर तुम्हाला पुढे चालून हृदयाचा अटॅक येऊ शकतो, पॅरालिसिस किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे या प्रकारची जी आहार पद्धती आहे ही तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फॉलो करण्यास सुरुवात केली पाहिजे. आता ज्याच्यामध्ये हार्मोन्स कशा प्रकारे, जसं आपण म्हटलं की हार्मोन्स जे आहेत, हार्मोन्सला हे काम करतं. हार्मोन हे GLP-1 हार्मोन आहे. ओके, हे हे कुठून तयार होतं, हे गट सेल्स. आपण जसं प्रोटीन्स आणि फॅटचं सेवन केलं तर आपले जे पोटामध्ये जे आतडी असतात त्याच्यामधून हे सिक्रेट होतं. हे काय करतं, आपली जी वेगस नर्व होते तिथून ते हायपोथॅलेमस म्हणजे मेंदूवर काम करून काय करतं की जे ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन आहे हे सुद्धा कमी करण्यास मदत करतं. ग्लुकॅगॉन कमी झाल्यामुळे जी स्टोर्ड ग्लुकोज आहे ती ब्लडमध्ये रिलीज होत नाही. इन्सुलिन सिक्रेशनला स्टेडी ठेवतं. स्टेडी ठेवल्यामुळे काय होतं, ब्लड शुगर लेवल्स मेंटेन ठेवतात. यानंतर जे डायजेशन आहे, आमची जी डायजेशन गॅस्ट्रिक एम्टाईम म्हणजे पोटातून अन्न ज्या प्रकारे पुढे सरकतं त्याला स्लो करतं. त्याच्यामुळे त्याचं शोषण चांगल्या प्रकारे होतं. त्याच्यामधले जे अन्न घटक आहेत, जे मायक्रोन्युट्रियंट्स आहे, विटॅमिन्स, मिनरल्स, मॅक्रोन्युट्रियंट्स हे चांगल्या प्रकारे शोषून घेतले जातात. आणि इन्सुलिन रेग्युलेशनला हेल्प केल्यामुळे पुढे चालून जो प्री डायबिटीस किंवा डायबिटीसचा आजार तुम्हाला होऊ शकतो त्यापासून हे तुम्हाला संरक्षण करतात. इथे आपण हे चार्टच्याद्वारे इथे समजून सांगितलेलं आहे की ब्लड ग्लुकोज लेवल्स कंट्रोल करण्यास मदत करते. यानंतर जी गॅस्ट्रिक एम्टाईम ही स्लो होते. GLP-1 सिक्रेशन झाल्यामुळे काय होतं की इन्सुलिन प्रोडक्शनला हेल्प करतं, स्टेडी ठेवण्यास मदत करतं. आणि मेटाबॉलिक जे आपलं सिस्टीम हे चांगली राहिल्यामुळे जे शुगर स्पाइक्स आहेत त्या होत नाहीत. मायक्रोबियम बॅलन्स, पोटातले जे मायक्रो बॅक्टेरिया आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत, मायक्रोबियम ज्याला आपण म्हणतो, ते मेंटेन्स ठेवण्यास हेल्प करतं. सर्व प्रकारचे न्यूट्रियन चांगल्या प्रकारे शोषून घेतले जातात आणि वजन जे आहे, वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये हेल्प करतं. कारण काय होतं, वजन वाढल्यामुळे विविध आजार मागे लागतात. वजन हा एक आजार नाही, याच्यामुळे विविध आजार मागे लागतात. तर वजन जे आहे हे जर नियंत्रणात राहिलं तर आपलं विविध आजारांपासून संरक्षण होईल. भूक जी आहे, मध्ये मध्ये काही काही खाण्याची इच्छा होत राहते किंवा काही खायला मिळालं तर आपल्याला अस्वस्थपणा वाटतो, चिडचिड होते. तर या प्रकारचा तुम्ही आपल्या आहारामध्ये सिक्वेन्स मेंटेन केला तर मध्ये मध्ये जी भूक लागते किंवा क्रेविंग्स होतात त्या कमी करण्यास मदत होते. तर हे सर्व बेनिफिट्स आहेत मील सिक्वेन्सिंगचे. आपलं जे आरोग्य आहे, मेटाबॉलिझम आहे ते चांगलं राहतं, वजन नियंत्रणात राहतं, नंतर जे डायजेशन आहे ते व्यवस्थित राहतं आणि दिवसभर आपल्याला एनर्जेटिक फील होतं. काय होतं, शुगर्स लेवल जे आहे त्या कंट्रोलमध्ये राहिल्या तर जी एनर्जी लेवल आहे ती मेंटेन राहण्यामध्ये मदत होते. सस्टेन एनर्जी, आपल्याला एनर्जी कशापासून मिळते, ग्लुकोजमधून मिळते. जर एकदम ग्लुकोजच्या लेवल्स हाय झाल्या तर काय होतं, आपल्याला थोडं ड्राउजी वाटायला लागतं. ठीक आहे, तर ग्लुकोज लेवल्स या स्टेडी मेंटेन राहायला पाहिजे. स्टेडी मेंटेन राहिलं तर आपल्याला एक स्टेडी सोर्स ऑफ एनर्जी मिळेल. स्टेडी सोर्स ऑफ एनर्जीसाठी जो स्टेडी सोर्स मिळेल ग्लुकोजचा, त्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक फील होईल, तुम्हाला काम करण्यामध्ये उत्साह वाटेल. तर आता आपण बघू की हे जे सोर्सेस आहेत, जसं फायबर आहेत, फायबर म्हणजे नक्की काय घ्यायचं.
तर फायबरमध्ये काय काय येतं, जसं सलाद आहे, जसं ऑलरेडी आपण बघितलं सलाद. याच्यानंतर ज्या पालेभाज्या आहेत त्या आपण घेऊ शकता. जसं अंकुरित आलेले कडधान्य आहेत, मटकी, मूग, इतर जी उसळी आहे, चवळीची उसळ, तर या उसळीचं सेवन तुम्ही करू शकता. नंतर काही फळे आहे, यांचं तुम्ही जेवणाच्या अगोदर सेवन करायला पाहिजे, कारण यामधून तुम्हाला फायबर मिळेल. यानंतर तुम्हाला काय प्रोटीन्स घ्यायचे आहे, आणि प्रोटीनचं प्रमाण आपल्या भारतीय आहारामध्ये फार कमी आहे. त्याच्यामुळे याकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या. प्रोटीन्स म्हणजे यामध्ये जसं सर्व प्रकारचे कडधान्य आहेत, डाळी आहेत, बिया आहे, सोयाबीन आहे, यांना तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर दही तुम्ही घेऊ शकता, पनीर घेऊ शकता. यानंतर नट्स आणि सीड्स, जसं बदाम आहेत, अक्रोड आहे, पिस्ता आहे. याच्यानंतर आपल्या सूर्यफुलाच्या बिया आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत, जवस बिया, तर यांचं सेवन करायचं आहे. प्रोटीन्स घेतल्यानंतर मग तुम्हाला ज्यामध्ये हेल्दी फॅट्स मिळतील असं बघायचं आहे. तर नारळ, थोडं नारळ तुम्ही घेऊ शकता. नारळाचा एक तुकडा तुम्ही खाऊ शकता. जसं ऑलरेडी आम्ही बघितलं की काही ज्या गोष्टी त्यामधून तुम्हाला प्रोटीन्सही मिळतात आणि फॅट्ससुद्धा मिळतात. जसं नट्स आहे, बदाम, अक्रोड, पिस्ता, यामधून तुम्हाला दोन्ही मिळते. शेंगदाणे आहेत, भिजवलेले शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता. यानंतर ॲव्होकाडो, ओलिव्ह ऑइल, हे सुद्धा चांगले सोर्सेस आहेत. तर या प्रकारे तुम्हाला पण फॅट्स घ्यायचे आहेत. आणि सर्वात शेवटी तुम्हाला कार्बोहायड्रेट घ्यायचे आहे. कार्बोहायड्रेटमध्ये सर्वात चांगले कार्बोहायड्रेट कोणते? मिलेट्स. ठीक आहे. तर मिलेट्समध्ये जसं ज्वार आहे, बाजरी आहे, रगी आहे, यांची भाकरी तुम्ही बनवू शकता. आणि जे गहू आहे, गहू तुम्ही खाऊ शकता, परंतु जो मैदा आहे किंवा गव्हापासून जे बेकरी प्रोडक्ट्स बनतात ते प्रामुख्याने टाळायचे आहे. भात जर खायचा असेल तर त्याची क्वांटिटी कमी असायला पाहिजे, आणि तो म्हणजे अनपॉलिश राईस खायचा आहे. ठीक आहे. किंवा ब्राऊन राईस जो मिळतो तो आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो सिक्वेन्स आहे तो मेंटेन करायचा आहे. शॉर्टमध्ये आपण बघू की फायबरने सुरुवात करायची आहे, त्यानंतर प्रोटीन्स घ्यायचे, फॅट्स घ्यायचे आहे, आणि सर्वात शेवटी तुम्हाला मग कार्बोहायड्रेट्स घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मील सिक्वेन्सिंग तुम्हाला आपल्या रोजच्या जीवनपद्धतीमध्ये लागू करायची आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये जे आता जगामध्ये डायबिटीजची कॅपिटल बनलेली आहे, हायपरटेन्शनचे, हृदयाचा अटॅक येणारे, स्टेंट टाकण्याची आवश्यकता पडते, मेंदूचा मुळे जो पॅरालिसिस होतो, मेंदूचा अटॅक आल्यामुळे, ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, तर हे सर्व प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढत आहे. अगोदर हे 60 वर्षानंतर व्हायचे, परंतु आता हे 25 ते 30 वर्षानंतरच बघायला मिळत आहे. तर तुमच्या जीवनपद्धतीमध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्ही या आहाराचा जर अवलंब केला तर या आजारांपासून तुमचं संरक्षण होण्यास मदत होईल. धन्यवाद.